ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजना जुलै महिन्याच्या मोठ्या अपडेट्स. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आपली लाडकी बहीण योजनेच्या लाखो लाभार्थी महिलांसाठी आजच्या जुलै महिन्यातील 5 मोठ्या अपडेट्स आम्ही पुन्हा एकदा घेऊन उपस्थित आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये जुलैचा 1500 रुपयाचा हप्ता की 2100चा हप्ता याची चर्चाची पार्श्वभूमी, लाभार्थी पडताळणी आणि सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम बोलूया जुलै महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याबद्दल. राज्यातील लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष आता जुलैच्या हप्त्याकडे लागलेले असून काही माध्यमांमध्ये हा हप्ता जुलैच्या मध्यात जमा होऊ शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मात्र सरकारने अद्याप याबाबत अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणतीही तारीख निश्चित समजण्यापूर्वी अधिकृत घोषणेची वाट पाहणे आवश्यक आहे. आता दुसरी मोठी अपडेट. गेल्या काही दिवसांपासून 1500 वरून 2100चा हप्ता करण्याची चर्चा पुन्हा सुरू झाली असून या चर्चेचे कारण म्हणजे पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालात महिलांसाठीच्या आर्थिक सहाय्य योजनांचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र महत्त्वाची बाब म्हणजे सध्या महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेचा मासिक लाभ ₹2100 करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट आणि अधिकृत निर्णय यामध्ये फरक समजून घेणे गरजेचे आहे. तिसरी अपडेट म्हणजे या योजनेची वाढती चर्चा. महाराष्ट्रातील या योजनेचा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर झालेला परिणाम विविध स्तरांवर चर्चेत आहे. त्यामुळे या योजनेकडे केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही लक्ष वेधले जात आहे. भविष्यात अशा योजनांबाबत आणखी धोरणात्मक चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चौथी महत्त्वाची अपडेट म्हणजे लाभार्थी पडताळणी. सरकारने यापूर्वी ई-KYC आणि पात्रता तपासणीनंतर मोठ्या संख्येनं अपात्र लाभार्थी यादीतून वगळले होते. आता पुढेही पात्र लाभार्थींना लाभ मिळावा यासाठी पडताळणीची प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार, बँक खाते आणि आवश्यक माहिती अद्ययावत ठेवणे महत्त्वाचे आहे. आता शेवटची बातमी आणि महत्त्वाची अपडेट. सध्या सोशल मीडियावर 3000 रुपये जमा होणार, 2 जुलैला पैसे येणार, नवीन GR आला, अशा अनेक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र अशा दाव्यांपैकी अनेकांना अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी किंवा त्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत घोषणा आणि विश्वासार्ह वृत्तस्रोत तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद. तर या होत्या लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्यातील आजच्या 5 महत्त्वाच्या अपडेट्स. अधिकृत घोषणा होताच त्यांची अचूक माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर लाभार्थी महिलांपर्यंत शेअर करा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.